संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सामाजिक, साहित्यिक व राजकीय वर्तुळातून त्यांच्या विचारांचा जागर केला जात आहे। सोशल मीडियामध्ये त्यांचे विचार शेअर केले जात आहेत। जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव। पृथ्वी ही नागाच्या फण्यावर तरली नसून कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, असं ठणकावत मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे, शोषितांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वाहिले। या निमित्त साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनासाठी अनुयायांनी गर्दी केली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलानी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक उत्तम प्रकाश खंदारे, विद्यमान अध्यक्ष खंडू बनसोडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। दरम्यान सकाळपासूनच विविध संस्था, राजकीय पक्ष, समाज बांधवांनी अभिवादन केले। यात सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, जिल्हा उपाध्यक्ष महेश कोठे, जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, प्रमोद गायकवाड, अजित पात्रे, शंकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, प्रमोद भोसले, संगीता जोगधनकर, प्रशिक सामाजिक संस्थेचे सुशील सरवदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे, विजय सोनवणे, सचिन शिंदे, जीएम मागासवर्गीय संस्थेचे शशिकांत गायकवाड, हर्षवर्धन बाबरे, आप्पा बगले, आप्पा गायकवाड, दत्ता शिंदे, पीबी ग्रुप, मातंग युवक संघटना, स्वराज्य मातंग समाज, नवरंग तरुण मंडळ, MK मित्र परिवार, UK ग्रुप, RC ग्रुप, एकता ग्रुप आदी मंडळांनी अभिवादन केले। यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळाचे युवराज पवार, सुरेश पाटोळे, उपाध्यक्ष सतीश बगाडे, रजनी डोलारे, कार्याध्यक्ष तुषार खंदारे, सचिव विशाल लोंढे, श्रीकांत देडे, रमेश बोराडे, लखन गायकवाड, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट अर्जुन देडे, मातंग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड, दलित स्वयंसेवक संघाचे संघ प्रमुख विजय पोटफोडे, अमर पवार उपस्थित होते। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गीत गायन कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या शाहिरी, पोवाडे आदी गाण्यांनी आठवणींना उजाळा मिळाला। तसेच आंबेडकरी विद्रोही गीतांच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलापथकाकडून आंबेडकरी विद्रोही गीते सादर करण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, साकेत मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सावधान तरुण मंडळ, वारणेचा वाघ प्रतिष्ठान यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले। 201 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले। सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती समिती व तसेच मातंग समाजाच्या उपस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठ्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम ज्या त्या मंडळांनी ज्या त्या वस्तीमध्ये वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, अनेक प्रकारचे शिबिर घेऊन हा स्मृतिदिनाचा आजचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न झाला आणि अनेक पक्षाच्या लोकांनी, नेते मंडळींनी उपस्थिती लावून अभिवादन केलेलं आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही 1.5 दिवसाची शाळा शिकून 35 कादंबऱ्या, 13 लोकनाट्य, 13 कथासंग्रह, हेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना 7 समुद्रपार रशियाला जाऊन रशियन भाषेमध्ये शिवाजी महाराज सांगितला। तर एक खंत वाटते आजच्या या स्मृतिदिनानिमित्त बोलण्यासाठी। तर अण्णाभाऊ साठे रशियाला कळाले, भारत देशाला कधी कळणार? आमची एक सामाजिक अण्णाभाऊ साठे प्रेमींची आणि मध्यवर्तीची एक कित्येक वर्षापासूनची मागणी आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे। आणि दुसरी मागणी अशी आहे की अण्णाभाऊ साठे यांचा जयंती 1 ऑगस्टला असते, त्या 1 ऑगस्ट दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाली पाहिजे व तसेच 1 ऑगस्ट सुट्टी जाहीर झाली पाहिजे आणि अण्णाभाऊ साठे जयंती मध्यवर्ती मोठ्या प्रमाणात मिरवणूक असते, त्या मिरवणूकमध्ये 55 ते 60 मंडळं असतात। यावर्षी अधिक मंडळं वाढलेले आहेत, तर त्या दिवशी सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ट्रायडे जाहीर झाला पाहिजे। महाराष्ट्र राज्याचा दलित स्वयंसेवक संघाचा माजी अध्यक्ष आणि मध्यवर्ती जयंतीचा प्रमुख सल्लागार या नात्यानं सांगतो की आजपासून अण्णाभाऊ साठेंची मिरवणूक 4 तारखेला आहे
1 तारखेला जयंती आहे 1 ऑगस्टला, तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी जे साहित्यप्रेमी आहेत, जे अण्णाभाऊ साठेंना मानणारा वर्ग आहे, या सगळ्यांनी उपस्थितीत राहून आज शोभा आणली. त्याचप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं एक आवाहन करण्यात येणार आहे की वृक्षारोपण ज्या त्या मंडळांनी, ज्या त्या कार्यकर्त्यांनी करण्यात यावं आणि त्याच पद्धतीनं आपली मुलं वगैरे शाळेमध्ये घालून आणि त्यांचे संस्कार जे आहेत ते चांगल्या पद्धतीचं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा बाळगून अण्णाभाऊ साठे हे रशियन आणि चांगल्या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांच्या भाषेमध्ये सगळ्या महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगभर कादंबऱ्या त्यांच्या गेलेल्या आहेत. त्या कादंबऱ्या त्यांनी अतिशय सुंदर आणि चांगल्या आणि हुबेहूब जिवंत असलेल्या अशा प्रकारचे त्यांचं लिखाण आहे. आणि अण्णाभाऊंना अभिवादन करतो की आम्ही सगळे साहित्यप्रेमींनी या ठिकाणी येऊन जे आदरांजली वाहिली त्याच्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद करतो. साहित्य सम्राट, सत्यशोधक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी अभिवादन करीत असताना आमच्या समाजाच्या वतीनं आज या महाराष्ट्रामध्ये ज्या महापुरुष साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या महाराष्ट्राची, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, स्वातंत्र्याचे संग्राम आणि या महाराष्ट्रातील तमाम या देशातील कष्टकऱ्यांची यातना ज्यांनी आयुष्यभर आपल्या लेखणीतून, साहित्यातून, आपल्या शाहिरीतून पहाडी आवाजामध्ये जगाच्या वेशीवर मांडण्याचा प्रयत्न केला, असे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जिवंतपणे उपेक्षा झालेली आहे. आणि आज देखील आज महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे, आज महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे. परंतु तमाम महाराष्ट्रातील व देशातील मातंग समाजाची मागणी आहे की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हे मरणोत्तर पुरस्कार द्यावा. याचा विचार न करता केवळ व्यावसायिक क्रीडापटूंना, व्यावसायिक गीत गाणाऱ्यांना या देशातील सरकार हे भारतरत्न देऊन सन्मानित करीत आहे. परंतु ज्या महापुरुषांनी स्वतःच्या घरादाराचा विचार न करता या महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा व या भारत देशाच्या कष्टकरी जनतेचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न ज्यांनी साहित्यातून व शायरीतून केला, अशा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तरसुद्धा सन्मान होत नाही, याचं दुःख आम्हाला आमच्या स्मृतिदिनी या ठिकाणी जाणवत आहे. तरी माझी या देशातील सरकारला व महाराष्ट्र सरकारला, तमाम महाराष्ट्रातील व देशातील मातंग समाजाच्या वतीनं एक नम्रतेची विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या 1 तारखेपर्यंत महामानव साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर तरी भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा व त्यांना न्याय द्यावा, अशी तमाम मातंग समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो.